त्रिभाषा सूत्राचा GR रद्द केल्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोनही ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्रितपणे विजयी जल्लोष करणार आहेत। त्यामुळे राजकारणामुळे दुरावलेलं ठाकरे कुटुंब आता मराठीच्या मुद्द्यावरनं एकत्र येण्याची शक्यता आहे। पण हे दोन भाऊ एकत्र येण्याआधीच भाजपचे खासदार नारायण राणे दोनही भावांमधल्या जुन्या मतभेदांची नव्यानं उजळणी करताना पाहायला मिळतात। राज यांचा उद्धव ठाकरेंनी छळ केला, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला, ठाकरेंच्या जुन्या मतभेदांवरून प्रहार, ठाकरेंची सेना मनसेचा राणेंवर पलटवार। त्रिभाषा सूत्राचा GR रद्द करत सरकारनं ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला खरा, पण आता मराठीच्या मुद्द्यावर विजयी जल्लोष करण्यासाठी ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र येत आहेत। पण ठाकरेंची संभाव्य युती होऊच नये यासाठी भाजपकडून अजूनही प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। कारण भाजपचे खासदार नारायण राणेंनी राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंनी छळ केल्याची आठवण करून देत राज ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न केलाय। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना परत या असं म्हणून प्रयत्न करतायत, पण मला आठवतं याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलं होतं, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं। त्याची त्यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकतायत। गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही। जो बूंद से गई वो हौस से नहीं आती। भाजपचे खासदार नारायण राणे यांची ही प्रतिक्रिया। मान्य राणे साहेबांचं म्हणणं अत्यंत योग्य आहे, कारण मान्य राणे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते। माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नारायण राणे साहेबांना 1 वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलं होतं। अशा वरिष्ठ नेत्यांना सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या निधनानंतर कशा पद्धतीच्या वस्तुस्थितीला सामोरं जावं लागलं या सगळ्याचे ते स्वतः साक्षीदार आहेत। त्यामुळे मान्य राणे साहेब जे बोललेत त्या बाबतीत तथ्य आहे। एका मोर्चाकरता एकत्र येणं तो पण पक्षविरहित हा मोर्चा आहे। माझं तरी स्पष्ट वैयक्तिक मत आहे, माननीय राजसाहेब ठाकरे उद्धवजींसोबत जायचा निर्णय घेणार नाहीत। उद्धवजींसोबत जाणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवणं, उद्धवजींसोबत जाणं म्हणजे ती व्यक्ती सर्वात जास्त त्या व्यक्तीला जवळनं कोणी ओळखत असेल तर माननीय राजसाहेब ठाकरे ओळखतात आणि म्हणून मला वाटतं त्यांच्यासोबत जाणार नाही। नारायण राणेंनी नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंना लक्ष केलं, पण यावेळी त्यांनी राज ठाकरेंचं नाव घेतलं। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यावर त्यांचा आक्षेप आहे हे स्पष्ट आहे। पण ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मात्र नारायण राणेंच्या या आक्षेपाला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीये। नारायण राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात? तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि 1 वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात? परवांच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिलात त्याचं उत्तर द्या। खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते। त्याच्या हातात एक तंबोरा असायचा आणि तो तोंडातून मात्र नारायण नारायण असे त्याचे उच्चार असायचे। तसे नारद मुनी नजीकच्या काळात आता खूप निर्माण होतील, अशी वक्तव्य खूप केली जातील, पण 2 भावांना एकत्र आणणारे लोक या जगात खूप कमी आहेत। पण या मराठीनं 2 भावाला एकत्र आणले, विसरू नका, ये फेविकॉल का जोड है, हा कधी तुटणार नाही। नारायण राणेंनी दोन्ही भावांमधल्या जुन्या कटू आठवणींना उजाळा देत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नये असं सांगण्याचा प्रयत्न करतायत। पण राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनी महाराष्ट्र हितासाठी किरकोळ मतभेद विसरण्याची तयारी दाखवली आहे। त्यामुळे नारायण राणे ठाकरे बंधूंमध्ये कटुता निर्माण करण्याचे प्रयत्न किती यशस्वी होतात, जल्लोषात एकत्र येणारे ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र येतात की नाही या प्रश्नाची उत्तरं येत्या काळात मिळू शकणार आहेत। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।